संभाजी महाराज की हर हर। ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करून प्रारंभे डपावर थाप तुंतुन्याता प्रारंभे डपावर थाप तुंतुन्यातान शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शंभू राजांचं गातो गुणगान जी 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 शंभू आदिनमन साधू संताला आदिनमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरण नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला गुरु माऊलीला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साध तडवीला शाहीर देशमुख गातो बोहाड्याला गातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्याच्या गादीवर संभाजी महाराज आरूढ झाले. शंभू राजांनी कारभार हातात घेतला. औरंगजेबाला वाटलं होतं शिवाजी नंतर मराठी शाही संपली जाईल, महाराष्ट्राला मी कॉबीज करीन, पण उलट घडलं गेलं. संभाजीचा धाक सर्वाला बघा मोंगलाला, संभाजीचा धाक सर्वाला बघा मोंगलाला. हादरा बसला औरंगजेबाला, या अल्लाह या मौला, हमने तो सोचा था शिवाजी के जाने के बाद हम महाराष्ट्र लेंगे. ये क्या हुआ? जाओ खान मुकरब महाराष्ट्राला. खान मुकरब महाराष्ट्राला, करवीर भागाला, कोल्हापुराला होता मुक्कामाला. शंभूराजे याच समयाला किल्ल्यावर घेती किल्ल्याला, किल्ल्यावर घेती किल्ल्याला. मराठ्याच्या पराक्रमाला, मराठ्याच्या पराक्रमाला मोगलांनी पळ काढीला. किल्ल्यावर घेती किल्ल्याला, किल्ल्याला तळ कोकणाला. महाराज याच समयाला संगमेश्वरी गेले मुक्कामाला. तळ कोकणामध्ये संगमेश्वरला महाराज मुक्कामाला गेलेले. सरदेसाईंच्या वाड्यात मुक्काम होता. खबरे येत होते, खबर करत होते. शंभू राजाला मुजरे झडत होते.
शिर्के हे संभाजी राजाचे मेहुणे होते. राजा विचारत होते सातार भागात काय घडलं गेलं. मिरज कोल्हापूर काय अवस्था आहे. रायगडची मजबूती कारण राणी साहेब गडावर आहेत. इसुबाई सरसेनापती अष्टप्रधान असणारा हा राज्य कारभार शिवाजी राजांचा. हे मातंबर सरदार राजांच्या बरोबर होते. महलोजी बाबा आणखीन कोण म्हणाल. धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे वीर असे होते. महाराज मोंगलाची घोडी जर पाणी पेत नसतील तर वरून ते सैनिक म्हणायचे क्यूबे गधे, अंदर कोई धनाजी संताजी है. असा धाका ज्या वीरांचा, असा धाका ज्या वीरांचा बघा नेताजीचा, तसाच घोरपड्यांचा, महलोजी बाबांचा. महाराजाला निरोप येऊ लागले. मोंगली फौज आपल्या हद्दीच्या बाहेर पळून गेली. भीमा तटाच्या पलीकडे गेलेले आहे. आमच्या हद्दीत येऊही शकत नाही. विश्रांती मिळावी देहाला, विश्रांती मिळावी देहाला. आणि म्हणून संगमेश्वरी गेले मुक्कामाला, गेले मुक्कामाला. महाराज विश्रांती घ्यायला लागलेले आहेत. कोण म्हणतं संभाजी राजे दारू पेत होते. अरे महाराजांचा इतिहास आजमावा, वाचा. काल्पनिक कुणी बोलू नका. शंभू राजांनी दारू पिली ही नोंद कुठेही मिळत नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर संभाजी महाराज तुम्हाला भरानपूरच्या इतिहासात पाहायला मिळेल. कारण इतिहासामध्ये 4 संभाजी आहे. पहिला संभाजी शहाजी राजांचा बंधू. दुसरा संभाजी शहाजी राजांचा मुलगा. तिसरा संभाजी शिवाजी राजाचा मुलगा. आणि पुन्हा संभाजी चौथा आहे. आता लेखकांनी कुठल्या संभाजीला दारुड्या केला हे काही लक्षात येईना. पण ज्याची प्रतिमा उज्ज्वल आहे त्यालाच मात्र लोकांनी दारुड्या बनवला. विश्रांती घेण्यासाठी राजे असताना सरनाईकाच्या वाड्यामध्ये मग काही शिर्के राजे निश्चिंत राहावा. कुठलाही दगा फटका आपणाला होणार नाही. आपले हेरबाज चारी बाजूला पसरलेले आहेत. शिर्क्यानी डाव बघा केला. शिर्क्यानी डाव बघा केला, डाव बघा केला. भेटला खानाला खान मुक्रबाला. वशीला लावण्यासाठी मुक्रबाच्या पोराची दोस्ती केली. इकलाच काय बोलला, इकलाच काय बोलला. जाऊन सांगतो आपल्या बापाला. अब्बाजान शिर्के क्या कहता है सुना तुमने? सुना हमने.
शिरक्याला आम्ही देऊ जहागिरी. शिरक्याच्या इच्छा मनाच्या पूर्ण होतील. खान साहेब, संभाजीला पकडून देण्याचं काम मी करत आहे. हे झालंच तर मात्र मला रडावं लागणार आहे, कारण माझ्या बहिणीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. पण कांदा फोडल्याशिवाय भाकर खायला मिळत नाही आणि म्हणून कांदा फोडावाच लागेल. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात. नातेवाईक फितूर झाला, मेहुणा तो फितूर झाला. परवीरवरनं ही फौज निघाली तर कोकणात उतरली. मोंगली फौज चारी बाजून आली. वेडा दिला संगमेश्वराला, संगमेश्वर रात्रीच्या मध्य समयाला काणूसा लागला. नजरबाज आला, सांगे सर्वाला घात बघा झाला. मोंगलांनी वेढा दिलेला. निद्रा लागली होती राजाला, कोण उठवणार? झोपेत असणाऱ्या संभाजीला कोण उठवणार? एवढ्यात वेडा उलत आला. खबऱ्या पळत आला. धन्याना जागा करा, धन्याना जागा करा, गनिमा गया. राजा साहब, राजा साहब, राजा साहब. गाढ झोप लागली राजाला, गाढ झोप लागली राजाला. कोण धाडस करणार? शाहीर कलश याच समयाला. राजांच्या जवळ जाऊन राजांना बोलणारा फक्त त्यांचा मित्र, त्याचं नाव आहे शाहीर कलश. राया अंता धावत आला, राया अंता धावत आला. बोलला शाहीराला, शाहीर धन्याला जागा करा. मोंगलांनी वेढा दिलेला आहे संगमेश्वराला. राजा साहेब, घात झाला, घात झाला. संगमेश्वराला वेढा दिला. मोंगली फौज आली. भीमा नदी पार करून गेलेली फौज संगमेश्वरापर्यंत आली. मजूर शिरक्यानी आम्हाला फसवलं, शिरक्यानी फसवलं. एवढ्यात रायांतानी घोडा आणला. राजे उठले आणि तो जिरे टोप उचलत असताना राजांचा जिरे टोप जमिनीवर कोसळला गेला. शिरस्थान पडलं नाही पाहिजे, अपमान झाले. हे काय घडलं, हे काय घडलं गेलं? राजा साहेब, हर घोड्यावर स्वार समयाला, स्वार समयाला टाच चंद्रावताला. मलोजीनं भांगा काढलेला. वाड्याच्या बाहेर एकच कपाकपी सुरू झाली होती. या काळुकी रात्रीमध्ये कोण कुणावर वार करतो काहीच कळत नव्हतं. सर्वांचं लक्ष होतं ते शंभू राजावर. प्राणपणाला लावून आपल्या धन्याला वाचवायचं होतं.
हिंदवी स्वराज्याच्या मालकाला वाचवायचं होतं. हे भगव्या झेंड्याचे पुजारी सावलीप्रमाणे राजांच्या बाजूने तलवार फिरवत होते. साठी वलंडलेला म्हातारा महलोजीनं पराक्रम केला. गरगरा फिरवी पट्ट्याला चरा चर कापी शत्रूला कैकांच्या उडवी मुंडक्याला. खानाच्या लक्षात आलं 3 तास ही लढाई सुरू होती. वाड्यापासून काही अंतरावर जाऊन पोहोचले होते. राजांची वाट बघत नावाडी नाव टाकून आपला धनी कधी येतो वाट बघत होते. अस्पष्ट दिसायला लागलं होतं. खानाच्या लक्षात आलं संभाजी राजाच्या जवळ आमची मोंगली शिपाई का भिडू शकत नाहीत. तर याचं कारण आहे तो म्हातारा. हा म्हातारा जोपर्यंत संभाजीच्या बरोबर आहे तोपर्यंत संभाजीचा बाली बाका करायचं सामर्थ्य आमच्या मोंगली फौजेत नाही. घेर डालो बुड्ढे को. सर्वांचं लक्ष त्या म्हाताऱ्याकडे गेलं आणि संभाजी राजापासून महालोजी बाबाला बाजूला काढायचा प्रयत्न सुरू झाला. हळूहळू भांगा पडू लागला. संभाजी राजामध्ये आणि महालोजी बाबामध्ये अंतर पडू लागला. महालोजीवर वार होऊ लागले. इंच इंच जखम अंगाला, इंच इंच जखम अंगाला जखमी झालेला लाली लाल झाला. गरजून वीर बोलला राजे भांगा काढा. या म्हाताराच्या मनगटा तमाशापर्यंत हे मोंगली भाऊ तुमच्या जवळ उगणार नाही. राजे मनोजी बाबा. मनोजी बाबा घोड्यावर कोसळले गेले. एक क्षणासाठी राजांची फिरणारी समशर थांबली गेली. महालोजी बाबाच्या नजरेकर नजर भिडली आणि पुन्हा एक घाई सुरू झाली. वाट बघत होते. सूर्य उदयास आला. स्वच्छ दिसायला लागलेला आहे. एवढ्या शाहिराच्या दंडाला बाण लागला. बाण लागला शाहीर कलशाला. बाण लागला शाहीर कलशाला. घोड्यावरनं पडला. राजे मैं गिर गया हूं. राजांची गर्दिशी मान वळली. एवढ्यात राजावर तलवारीचा वार करण्यात आला. राजांनी मान सुकवली. गर्दन वाचली पण राजाचं शिरस्थान मात्र जमिनीवर कोसळलं गेलं. न कळत राजांच्या अंगावर काटे उभा राहिली. रणांगणामध्ये योद्ध्याचं शिरस्थान पडणं म्हणजेच अपयश पदरात घेणं. संताजी रायगड गाठा. हिंदवी स्वराज्य वाचवा. आमचं काही झालं तर चालय. धन्याना शत्रूच्या दौडी सोडून आपण पळून जावं. सैर सेनापतीनं जावं.
चारी बाजूला मुंगली फौजेनं वेढा दिला आणि आपण आपल्या धन्याला सोडून जावं हे घोरपड्यानं मानवलं नाही. ते तिथंच होते, समशार फिरवत होते. हा हुकूम संभाजीचा आहे. रायगड गाठा, हिंदवी स्वराज्य वाचवा. टाच मारली आणि संताजी घोरपडे त्या फौजेतून भांगा काढत रायगडाकडे निघालेले आहे. इकडे मलोजी बाबा पडल्यानंतर एक बाजू धुळी बनली होती. शाहीर खाली पडला म्हणून शाहिराकडे उडी मारून राजे धावत गेले. शाहिराच्या दंडातला बाण उपसला. शाहीर राजासह एवढ्या चारी बाजूनं संभाजी राजाला घेरलं गेलं. वेढा दिला. चारी बाजूनं नंग्या तलवारी. आणि इकलास आला. सप्तसागर पवित्र नद्या राजाला ज्या मस्तकावर राज्याभिषेक झाला होता त्या पवित्र राजाचे माथ्यावर असणारे केस इकलासनं हातात धरले. काबर हथियार छोड़ो, काबर हथियार छोड़ो. अब्बा जान काबर हथियार छोड़ता नहीं बेटे. अशोर है, राजा छत्रपति है, हथियार नहीं छोड़ेंगे. कर कर खाऊन दाताला पाहिलं इकलासला. इकलाच्या डोळ्याला डोळे भिडतात. त्यानं हातातल्या जटा सोडून दिल्या. शंभू राजा मोकळा झालेला. पण दैव नव्हतं आमच्या राजाला, दैव नव्हतं आमच्या राजाला. चारी बाजूला भाले अंगाला टोचले गेले. जकड बंद केलं राजाला. शंभू राजा हितुरीनं घात बघा केला, घात बघा केला. कैद केलं शंभू राजाला, शंभू राजाला. काढण्याच्या लावल्या दंडाला, काढण्याच्या लावल्या दंडाला. आणि शाहिराला तसाच पकडला. पकडून राया अंताला. राया अंता कोण म्हणाल? ही धाराईची दोन मुलं. त्या धाराईनं स्तनपान केलं होतं शंभू राजाला. तिचीही पोरं माझ्या आईचं दूध प्यालेले हे आमचे राजे छत्रपती संभाजी. एवढ्यात हे मुंगले पोलीस काय म्हणत आहे? चलो मुसलमान म्हणे गए नहीं तो कत्ल. राजे हिंदवी स्वराज्यासाठी आमचा प्राण गेला तरी चाले, आमची कत्तल झाली तरी चाले. आई जगदंबे आमच्या राजाला सांभाळ, आमच्या राजाला वाचव. जय भवानी. घोडे आणले दोन.
आणि घोड्यावर संभाजी राजाला बांधला. एका घोड्यावर शाहिराला बांधला. 2 शिपाई घोड्यावर समोरच्या बसल्यानी घोड्याचा लगाम हातात धरलेला आहे आणि संगमेश्वर सोडलं. घाटातून मुंगली हद्दीत त्यांना प्रवेश करायचा आहे. मुंगली हद्दीतली असणारी गावं 32 शिराळा, बागणी आणि मिरजेच्या किल्ल्यापर्यंत जोपर्यंत संभाजीला नेता येत नाही तोपर्यंत मराठे कधी हल्ला करतील शाश्वती नाही. भेडसगाव मार्गे, भेडसगाव शिराळा मार्गे आणले मिरजेला, बागणी मार्गे आणले मिरजेला. अकलूज मुक्कामी बातमी कळली आलमगीराला. संभाजी राजाला पकडलं, मिरजेच्या किल्ल्यात आणलं गेलं. हे आलमगीराला कळतात या मालिक या परवरदिगार, चलो बहादुरगढ़ के किले में जाएंगे. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. या मालिक या परवरदिगार, या मालिक या परवरदिगार. जगदंबे माझ्या राजाला वाचव, या भयानक संकटातून माझ्या राजाला वाचव. जगदंबे उधार उधार. वाचव माझ्या राजाला, शंभू राजाला, शंभू राजाला. संताजी याच समयाला, संताजी याच समयाला येऊन पोचला रायगडाला, येऊन पोचला रायगडाला. तिथंही विरोध त्याला झाला, कसा तरी आत घुसला. राणी महाला जेव्हा तो गेला, मासाहेब घाताला राजे पकडले गेले. मासाहेब संगमेश्वराला असताना शिर्क्यानी राजांचा घात केला. मासाहेब शिर्क्यानी घात केला. इकडे औरंगजेब अकलूज मुक्कामी गेलेला आहे. संभाजीच्या अंगावर बांबूच्या काढलेल्या बारीक चिवाट्या, याचाच अंगर का, याचाच खाली घोळणा, टोपी तशी, अन्न नाही आणि चालवीत घेऊन चाललेले आहेत. हिंदवी स्वराज्याच्या राजाचे अशा रीतीनं हाल चाललेले आहेत. औरंगजेब याचा समय आला, औरंगजेब याचा समय आला, अकलूज मुक्कामाला. शंभू राजाला अकलूजला घेऊन चाललेले. बागणी सोडली, हा कैदी आलमगीराच्या समोर न्यायचा होता. बागणीवरून अकलूजला जाऊन पोहोचोपर्यंत आलमगीराचा तोल तिथून हल्ला.
आणि बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये गेलेला आहे. हा बहादूरगडचा किल्ला कुठं आहे म्हणाल? भीमा नदीच्या तीराला श्रीगोंदा तालुक्यामध्ये, जिल्हा अहमदनगर. तिथून राज्य कारभार चालायचा असा हा बहादूरगडचा किल्ला. शंभू राजाला तिथं घेऊन गेलेला आहे. आलमगिराच्या समोर उभा केलं. केव शंभू राजे, तबीयत ठीक है? कुछ को बोलला होता. राजाने मानेनेच इशारा केला, ठीक है. पुन्हा बोलला, सोड तुझ्या धर्माला. सोडून तुझ्या धर्माला, सोडून तुझ्या धर्माला. इस्लाम जरी झाला जीवदान तुला. आलमगीर बघा बोलला, शंभूचा क्रोध खवळला. मोठे, तुझा धर्म तुला प्यारा असेल, तुझा इस्लाम धर्म तुला प्यारा, तसा माझा हिंदू धर्म मला प्यारा. धर्मासाठी सोडीन प्राणाला, सोडीन प्राणाला. आलमगिरा, तुझी मुलगी देऊन मला जावाई जरी केला, चिडवून बोलला बाशाला. काय अरे आजूबाजूला नंग्या तलवारी, चिंटालाही जाता येणार नाही असे पारे घरी. आणि हा मर्द मराठा छाती करून बेडरपणे काय म्हणत आहे? तुझी मुलगी देऊन मला जावाई जरी केला, ठोकरीनं अशा मोहाला, ठोकरीनं अशा मोहाला. हिंदू धर्म माझा मला प्यारा, माझा मला. हे क्या भाग रहा है? अरे शंभू राजे, तुला सरदार बनवीन, दक्कन तुला भाल करीन. ऐक माझं. नाही ऐकणार? पाच दिवशी थुकला शंभू राजा. कुठे सांग तुझ्या कुत्र्याना, जरा मोकळा करा मला. जर मोकळा केलास मला हिरवा खाईन तुला. जर मोकळा केलास मला हिरवा खाईन तुला. वळून मुठ्ठी आण, कर कर वळलं दाताला. बुठे सुहर की औलाद, ही गंदी जबान को डालो, ले जाओ हमारे सामने. संभाजी राजांनी कुत्ते की औलाद म्हणतात औरंगजेबाच्या तळपायातली आग मस्तकात गेली. शहनशाह होता, तो बादशाह होता, हुकुम दिला, ही गंदी जबान को डालो. खेचीत नेलं राजाला, खेचीत नेलं राजाला. आणि खेचत असताना जगदम राजानं फुगवलं अंगाला. बांधलेल्या काढण्या तटातट तुटल्या. शंभू राजा मोकळा झाला, शंभू राजा मोकळा झाला. मुठानं मारलं समयाला, जाऊन भिडला औरंगजेबाला. अल्लाह, औरंगजेबाच्या नरड्याला हात घालणार. एकानं भाला मारिला, दुसऱ्यानं टोचलं अंगाला.
तिसऱ्यानं फास टाकला, जकड बंद केलं राजाला केलं जकड बंद केलं राजाला केलं नेला खेचीत. आणि औरंगजेबानं सांगितलं, शिक्षा फरमावली, हे गंदी जवान को डालो. पण शंभू राजाची जीभ कापण्यापूर्वी शाहिराची जीभ कापा. शाहिराचे डोळे काढा. हे कशासाठी? तर त्याची तडफड पाहून तरी शंभू राजाला वाटलं पाहिजे मुसलमान धर्म स्वीकारावा, संभाजी मुसलमान व्हावा. मी माझ्या मुलासारखं त्याच्यावर प्रेम करावं आणि या देशाचा कारभार बघायला सांगावं, ही अंतरामी इच्छा होती. आणि म्हणून पहिली शिक्षा शाहिराला. शाहिराच्या धरलं जिबीला. शाहीर निघालो, अंगठा रवला. हिंदू धर्म छोड़ेंगे, इस्लाम बनोगे? नाही. शाहिराच्या कापलं जिबीला. कुत्र्या मोहर फेकली समयाला. काय बोलले शंभू राजाला, क्यों राजे साहब, ऐसा ही अब का होगा, इस्लाम बनोगे? डोळ्यात डोळे घालून जीभ काढणाऱ्याकडे बघितलं, थर काप सुटला अंगाला. पण हुकूम होता आलमगिराचा. संभाजीच्या धरलं जिबीला, संभाजीच्या धरलं जिबीला आणि बाहेर खेचली. गड्ड्यातून कापलं बघा तिला, गड्ड्यातून कापलं बघा तिला. रक्तबंबाळ शंभू झालेला, रक्तबंबाळ शंभू झालेला. इस्लाम बनोगे? नाही म्हणायला जीव शिल्लक नव्हती. नुसती मान हलत होती. डोळे रक्तासारखे लाल भुंद बनले होते. त्या डोळ्यातून जणू काय ज्वाला बाहेर पडत आहे. औरंगजेबाला सांगितलं, जीभ कापली तरीही मुसलमान व्हायला तयार नाही. आंखें निकालो. पण डोळे काढणाऱ्याला बोलवलं. हे डोळे काढणारे कोण होते म्हणाल? उग्र दिसणारे, इद्रूप, निग्रो ज्याला म्हणतात, हे या देशातले मुसलमान नव्हते. तो आला, त्या गजन्या लाल बुंद गेल्या गेल्या. आणि पहिल्यांदा शाहीर कलेचे डोळे फोडले गेले. माशासारखा शाहीर थरपडत होता. ती त्याची धडपड बघून संभाजी राजाला काहीतरी वाटावं आणि आपले तरी डोळे काढू नयेत म्हणून इस्लाम धर्म स्वीकारतो असं मान झुकवावी
आणि तो डोळे काढणारा शंभू राजाकडे वळला. राजांच्या डोळ्यात त्या डागण्या कोंबण्यासाठी आलेला आहे. डोळे काढणाराचे डोळे राजाच्या डोळ्याला भिडले गेले आणि राजाच्या डोळ्यातली एक चमक त्याला वेगळी वाटली, दिव्य वाटली आणि त्याच्या हातातल्या डागण्या गळून पडल्या गेल्या. नहीं नहीं, हे आके निकालने के लिए नहीं है, हे अल्लाह ने दिए हुए निकालने के लिए नहीं है. क्या परवरदिगार, मैं नहीं आप निकालूंगा, मैं नहीं निकालूंगा. औरंगजेबाला कळलं शाहीराचे डोळे फोडले गेले, पण शंभू राजाचे डोळे फोडत असताना डोळे फोडणाऱ्यानं डागण्या टाकून दिलेल्या आहे आणि तो म्हणत होतो, तो नाही म्हणतो, हे निकालने के लिए नहीं है, नहीं है, बुलाओ उसको. आके नहीं निकाले, नहीं निकालेंगे, नहीं नहीं, रखने के लिए है, निकालने के लिए नहीं है. दोनों हाथ कट कर डालो. तो डोळे फोडत नाही म्हटल्यानंतर त्याचे दोन्ही हात तोडून टाकले आणि दुसऱ्याला बोलवलं. तो डागणे घेऊन आलेला आहे, तोही शंभूराजाच्या जवळ गेलेला आहे. बेडर शंभूराजे डोळ्यात डोळे घालून त्याच्या बघत होते. अरे पापणी हालत नव्हती, हे आपल्या बुबळ्यात घुसले तर आपले डोळे फुटणार आहे ही भीती नव्हती. त्यालाही वाटू लागलं की डोळे काढले नाही पाहिजे, पण नाही काढले तर पहिल्याचे दोन्ही हात गमावलेले आहे. आपली वेळ तीच येणार आहे. त्यांनी दोन्ही डोळे आपले झाकले आणि डोळे झाकून शंभू राजाच्या बुबळामध्ये डागण्या खुपसल्या गेल्या. शंभू राजाचे बुबळ फोडले गेले आणि पुन्हा शिक्षा सुनावण्यात आली. बहादूरगडचा मुक्काम हल्ला गेला. ज्या दिवशी शंभू राजाला पकडलं तेव्हापासून औरंगजेबाच्या मुलीनं अन्न पाणी सोडलं होतं. हिला बेगम म्हटलं गेलेलं आहे. या बेगमची कबर कुठं आहे म्हणा, जर सोलापूर जिल्ह्यात गेला तर मोहोळ तालुक्यामध्ये बेगमपूर नावाचं गावच आहे. मुद्दाम तुम्हाला इतिहासाची पानं चाळून सांगायला लागलेलं आहे. या भीमा नदीच्या तीरानं निघालेले आहेत. रोज एक वेगवेगळी शिक्षा दिली जात आहे. अनवाणी चाललेले आहे, पायी चटाचट भाजत आहेत. भीमा आणि इंद्रायणी नदीच्या तीराला येऊन पोचले. डोळे काढले होते. दिवस उगवला, अंगाला चटके बसायला लागले की समजायचा दिवस उगवलेला आहे. दिवस मावळल्यानंतर कळायचं रात्र झालेली आहे. या छावणीमध्ये आजा दिली जात होती. औरंगजेब 5 वेळा आजा देत होता. त्या आजे बरोबर आता किती वाजले याचा अंदाज काढला जात होता. डोळे नव्हते आणि शंभू राजाला तिसरी
शिक्षा फरमावण्यात आली. चमडे काढा याच्या अंगाचे, जिवंतपणी छिला. शाहिरालाही छिला. हत्तीच्या पायाला बांधून वाडीत मिरवणूक काढा. हिंदू हिंदू हिंदू. कौन आता है? कोई हिंदू आता है? हम देखते हैं. आणि चमडी छिलणारा आला. हातात त्याच्या रापी आहे. रापी म्हणजे चांबारा यांच्याकडे असती. आणि शाहिराच्या अंगाला खरडायला सुरुवात झाली. जिवंतपणे अंगाची चमडी काढायची आहे. काय हाल झाले असतील. अरे काटा टोचला तर आपण आई म्हणतो. कशी माणसं होती आमची धर्मासाठी मेली. आणि तुम्हाला मी या धर्माचा आहे म्हणून सांगायला लाज वाटती. अरे तुमच्यापेक्षा कुत्री मांजरं बरं, त्यांना तरी आपला धर्म कळतो. आम्ही पशु आहे म्हणून. पण तुम्ही माणूस असून माणसाच्या पलीकडे वागणाऱ्या औलादी तयार झाले. धर्म सांभाळायचा असेल तर या धर्मवीराचा इतिहास आठवावा. खरडून कल्लशाहीला लोध बनविला. आणि मग शंभू राजाच्या जवळ आले. खरडाय लागले. हे खरडणाऱ्यांनी अनेकाला अशा शिक्षा दिल्या होत्या. अंगाला रापी लावली की त्यांचा धडपड, ते आरडणं, हे त्यांनी अनेक वेळा ऐकलं होतं. पण इथं वेगळाच चमत्कार होता. तीळ मात्रही शरीर हालत नव्हतं. नुसतं उशी केलं जात नव्हतं. चमडी कापणाराचे हात लटलट कापू लागले. अंगाला खरडणाऱ्यांचे हात लटलट कापू लागले. तेच हुंदके देऊ लागले. हे क्या है? हे क्या है? शंभू राजांची शक्ती. आपण खरडतो, आपण महापापी आहोत. पण नाही खरडलं तर औरंगजेब आपणाला जिवंत ठेवणार नाही. पाठीमागची भीती होती. फक्त जिथं जिथं साखळ दंड होते तेवढेच चमडी अंगावर राहिली होती. बाकी सर्व खरडून काढलेलं होतं. खरडणारा निघून गेला आणि थोड्या वेळानं परत आला. आणि सौम्य आवाजात काय म्हणत आहे? राजा साहब, राजा साहब, प्रणाम राजा साहब. मुझे यादगीर दे देंगे? क्षत्रिय कुणाला म्हणतात? राजानी मान हलवली. माग काय मागायचं ते? कारण बोलता येत नव्हतं पण मानेने इशारा दिला. यादगिरी दे देंगे? राजा साहब, तुम्हारे गले में जी घोड़े की माला है ना, मुझे दे दो. जगदंबी की माला मुझे दे दो. राजाची एकदम मान हल्ली. नकारार्थ मान हल्ली. का मान हल्ली म्हणाल तर हीच कवड्याची माळ शंभू राजावर बनावट आळ आल्यानंतर शिवाजी राजांनी काढून घेतली होती. शंभू राजाचं युवराज पद काढून घेतलं होतं. पण हे राजकारणातून खोटे आरोप होते हे राजांच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला शिवाजी राजांनी
या सातारच्या किल्ल्यावर अजिंक्य किल्ला ज्याचं नाव स्वतःच्या गळ्यातली माळ शंभू राजाच्या गळ्यात घातलेली आणि त्याला राजे म्हणाले होते शंभू राजे जगदंबेचं वरदान आणि तीच माळ हा मागायला लागलेला आहे बाबासाहेबांच्या पवित्र हातानं माझ्या गळ्यात असणार नकारार्थ हलवी मानेला एवढ्यात हात त्यानं घातला गळ्याला कवड्याच्या धरलं माळेला राजांच्या गळ्यातून कवड्याची माळ काढून घेतली आणि माळ गळ्यातली घेतली मुजरा केला तसाच मागा सरला माळ गेली दिवस गेला रात्रीची वेळ 1 वाजेपर्यंत मध्यान रात्र अशी नोंद आम्हाला मिळते शाहिराची धडपड चालू होती शाहिरांची धडपड चालू होती तिकडं मराठी फौज शंभू राजाला सोडवण्याकरता दौडाय लागली होती पण राजाला नेहलं नेमकं कुठं खबर नव्हती इथं कुमक कमी पडलेली जाणवते ही रात्र मध्यान ओलांडली आणि शाहीर कलेच्या देहातून चैतन्य निघून गेला शाहिराची धडपड राजांच्या कानावर याची पण झाली राजांच्या लक्षात आलं शाहीर चैतन्यात विलीन झाले थोड्या वेळानं आपली अवस्था तीच होणार आहे राजांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलेला हिंदवी स्वराज आबासाहेब आमच्यात शक्ती होती पण धूर्तपणा नव्हता आबासाहेब इंद्रायणी आणि भीमा गळ्यात गळा घालोनिया गळ्यात गळा घालोनिया इंद्रायणी आणि भीमा हिंदवी स्वराज्याच्या धन्याचं चैतन्य लागला गळ्यात गळा घालून रडायला लागलेले आहे हवा मंदावली गेली वृक्षांच्याही माना झाल्या किरकिर करणारे किडेही किरकिरायचे थांबले गेले श्वासोश्वास मंद चालला नाडी मंद राजा जगदम जगदम जगदम
जगदंबे ठाव फोडीला मंद चाले नाड्या चैतन्यात तो विलीन चैतन्यात तो विलीन झाला ओढीत ओढीत नेले राजाला ओढीत ओढीत शाहीर नेला ओढीत ओढीत शाहीर नेला नदीच्या पैल तीराला टाकून दिलं आणि औरंगजेबाचा मुक्काम तळ तिथनं हल्लेला होता. वडीत वडीत नेलं म्हणून त्या गावाला वडू म्हणायला सुरुवात झाली. ज्यांनी पाहिलं त्यांचं नाव पहिले पडलं आणि ज्यांनी राजाच्या देहाला प्रथमतः हात लावला त्यांचं आडनाव शिवले झालं. पुणे जिल्ह्यामध्ये एकदा जाच्या वडू मुक्कामी शंभू राजाच्या समाधीवर वडू मुक्कामी गेलो दर्शना. राजांच्या दर्शनाला गेलो. माता समाधीवरती माता समाधीवरती अमर शाहीर गुंपून गाता शाहीर देशमुख गातो कथा लावणिया पंथी जय भवानी जय शिवराय शंभो राजे प्रणाम प्रणाम प्रणाम.